पाठ 14 आर्यभट्ट भारतीय गणितज्ञ। जगाला शून्याची ओळख करून देणारे भारताचे सर्वात पहिले गणितज्ञ म्हणून आर्यभट्ट यांना ओळखले जाते। आर्यभट्ट यांच्या जन्मस्थानाबद्दल निश्चित पुरावा नाही, परंतु त्यांनी आपल्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात कुसुमपुरा येथे ज्ञान प्राप्त केल्याचा उल्लेख केला आहे। कुसुमपुरा म्हणजेच पाटलीपुत्र व पुढे यालाच पाटणा असे म्हणतात। आर्यभट्ट यांचा अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा सखोल अभ्यास होता। वयाच्या 23व्या वर्षीच त्यांनी बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला, म्हणून आर्यभट्ट यांस बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते। आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला। जगाला शून्याची ओळख करून गणितशास्त्रात महत्त्वाची कामगिरी केली। आर्यभट्ट यांनी विख्यात ज्योतिर्वेत्ता हा बीजगणितावरचा जुना ग्रंथ लिहिलेला आहे। आर्यभट्ट यांना अश्मकाचार्य या नावानेही ओळखले जाते। आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथात वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर आर्यभट्टांनी मांडले आहे। आर्यभट्ट यांनी 5व्या शतकात पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडला। जगाला मध्ययुगातील खगोलशास्त्री निकोलस कॉपरनिकसने सांगितले की पृथ्वी गोल आहे, पण निकोलस यांच्या 1000 वर्षाअगोदर आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात पृथ्वी गोल आहे यासोबतच तिचे आकारमान सुद्धा सांगितले होते। सूर्य सिद्धांतावर आर्यभट्टांनी लिहिलेला एक टीका ग्रंथ सूर्य सिद्धांत प्रकाश या नावाने प्रसिद्ध आहे। 15 एप्रिल 1975 साली भारताने सोडण्यात आलेल्या पहिल्या उपग्रहाला आर्यभट्ट यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आर्यभट्ट यांचे नाव देण्यात आले।